2025 मध्ये आपल्या सगळ्यांचं पुनश्च एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। स्पर्धेमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळते, दोन ताकदवर संघ। खरं तर या स्पर्धेच्या विजेतेपदाकडे जाणाऱ्या संघांमधले दोन अव्वल दर्जाचे संघ यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। परंतु खेळाचं ज्या पद्धतीनं फॉर्मॅट आहे, या स्पर्धांचं ज्या पद्धतीनं फॉर्मॅट आहे, इथे पराभवाला सामोरं जाणं म्हणजे या स्पर्धेला निरोप देणं। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दोन ताकदवर संघ ज्या ज्या वेळेला एकामेकासमोर येतात त्यावेळेला या मैदानाचा इतिहास राहिला आहे की एक सर्वोत्तम खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला आहे। एकीकडे जर पाहिलं तर मागील आठवड्यातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ, आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र आपण पाहिलं तर निर्विवाद वर्चस्व कळंबोली क्रिकेटमध्ये नेहमीच ज्या संघाने आपलं प्रस्थापित केलंय तो अर्थातच रॉयल ए हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो। दोन ताकदवर संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये जाऊयात मैदानाच्या दिशेनं। स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर दरेकर, जेन्युइन ऑलराऊंडर। पहिला चेंडू फुल टॉस कन्वर्ट केलाय 6 धावांसाठी। इथे मात्र चेंडू थांबणार नाही, आउट ऑफ द पार्क, षटकार। कठीण आहे या खेळाडूला रोखणं, परंतु हे चॅलेंज स्वीकारलंय। अर्थातच पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज राहुल पॅडलाईन वरती लोअर फुलटॉसचा चेंडू होता, स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका, आणि अगदी त्याच वेळेला पहिल्या चेंडूवरती षटकार जसा आला तसा मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर वरुण राजाची देखील दमदार हजेरी आपल्याला पाहायला मिळाले। इथून मात्र खऱ्या अर्थानं या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेला पोषक असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चला खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा, कारण अजूनही हा सामना वगळता 4 सामने खेळवणं बाकी आहे। 2 सेमीफायनल, 1 फायनल आणि हा सामना, यानंतरचा एक सामना, अर्थातच दुसऱ्या फेरीतील 4था सामना हा देखील आपल्यासमोर या ठिकाणी येईल। आणि एकीकडे असेल आयोजक संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र युवा खेळाडूंचा भरडा असलेला डीजी कन्स्ट्रक्शन पोपेटा संघ। पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, गोलंदाजावरती दबाव आहे, परंतु सहसा हार मानणारा हा संघ नाही आहे, सहसा हार मानणारा हा खेळाडू नाही आहे। आपला सर्वोत्तम खेळ नेहमीच मैदानावरती पाहायला मिळाला आणि प्रत्युत्तर मिळेल का? विराट चेंडूचा पाठलाग करतायत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर होती, मात्र शेवटच्या क्षणाला इथे मात्र कुठेतरी चूक झाली आहे, चेंडू जमिनीवरती आदळतोय आणि या दरम्यान मात्र फलंदाज पूर्ण करतायत धावा 3। या 3 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 9 या धावसंख्येवर। पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे, पावसाची हजेरी। मी मगाची देखील म्हटलं पहिल्या चेंडूवरती षटकार जसा आला तसा वरुण राजानं देखील आपली हजेरी, परंतु या श्रावण सरी आहेत, कोसळत आहेत मैदानाच्या आतमध्ये। एक प्रसन्न वातावरण क्रिकेटसाठी, अत्यंत पोषक असं वातावरण, आणि एकूणच पाहिलं तर तमाम क्रीडा रसिकांची ही उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभते। या दरम्यान आमच्या मुख्य मंचावरती किरणजी म्हात्रे अर्थातच केडी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते, माजी संघर्ष संघाचे खेळाडू। त्याचबरोबर जर पाहिलं तर खूप मोठी आज फळी संघर्ष संघाची उपलब्ध आहे, ज्यामध्ये दिनेश जमदाडे असतील, दिलीप सिंग बिष्ट असतील, त्याचबरोबर सुधीरजी पाटील असतील, अमोलजी इंगळे असतील, हे सर्वच या ठिकाणी जोडले गेलेत। परंतु इथे मात्र फलंदाज थांबायला तयार नाही आहे, लगातार आक्रमण केलं जात आहे। याही चेंडूवरती मिळतील धावा 6, षटकार। थँक्यू। अप्रतिम संगीत मात्र आपण या ठिकाणी ऐकलं। पावसाच्या कोसळणाऱ्या सरी आणि त्याचबरोबर सुरू असणारा हा दमदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। यावेळेला मात्र दबाव तंत्राचा वापर प्रज्ञेश कोटेकर अगदी लिमिट ऑफ रिझन मध्ये तैनात केला गेलाय। सुरेश मोहिते या खेळाडूला रोखणं कठीण आहे। यावेळेला देखील लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला, ऑन साइडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू बळवलाय,
जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती आलाय. चांगला निर्णय, सुरुवात दमदार आहे. पहिल्या 4 चेंडूंचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या तब्बल 16 धावा. प्रेक्षकांचं देखील आपण विशेष या ठिकाणी कौतुक करूया की ज्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा, या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असो, प्रेक्षक राजा आपसुकपणे मैदानाच्या दिशेनं त्याची पावले ओढतात. रविवारचा दिवस संपूर्णपणे क्रिकेटमय बनवण्याचं काम या तमाम क्रीडा रसिकांच्या माध्यमातून केलं जातं आणि आयोजकांना मिळणारी ही खऱ्या अर्थानं ऊर्जा आहे. कारण अशा प्रकारचे सामने ज्यावेळेला आयोजित केले जातात त्यावेळेला प्रेक्षकांना ही पर्वणी तर असतेच, परंतु खेळाडूंना सुद्धा, कारण बऱ्याच खेळाडूंनी त्यांच्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की या मैदानावरती खेळण्याचा, कारण आम्ही मोठमोठ्या स्पर्धा, अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळतो, परंतु या मैदानावरती स्पर्धा खेळण्याची जी मजा आहे ना ती काही औरच आहे. याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर या मैदानावरती आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेच्या आयोजकांचं. खऱ्या अर्थानं घेतली गेलेली मेहनत, आखलेली योग्य आखणी प्रत्येक स्पर्धेची आणि त्या माध्यमातून या प्रत्येक स्पर्धा एक वेगळ्या संकल्पनेच्या माध्यमातून साकारल्या जातात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज यावेळेला मात्र लोअर फुल टॉसमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलाय. प्रॉपर टाइम करता आलेला नाहीये. सुरेश मोहितेचा जर विचार केला, एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर आलाय, परंतु त्यानंतर 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहण्याची अपेक्षा जरूर होती, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. थोडंसं टायमिंग बरोबर झगडतोय स्वतःशी. या ठिकाणी काहीतरी बातचीत करत असताना एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती आल्यात त्या बिन बाद 19 धावा. 3 षटकांचं हे बॅटल असेल. 3 षटकांमध्ये कमीत कमी 50+, कारण रॉयल सारखा संघ समोर असल्यावर 50+ धावा ह्या देखील कमकुवत आहेत, परंतु 50+ धावा जर का धावफलकावरती उभारल्या तर गोलंदाजांसाठी एक फायटिंग टार्गेट हे तुम्ही नक्कीच या ठिकाणी उभारू शकता. गोलंदाजीमध्ये होतंय परिवर्तन. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज संतोष मदने. धीम्या गतीनं चेंडू फेकणं, दोनही दिशेला चेंडू वळवण्याची धमक असणारा हा गोलंदाज सातत्यानं जर आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करत असताना या खेळाडूला आपण पाहिलं एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून संघामध्ये ओळख आहे आणि कळंबोली क्रिकेटमध्ये या खेळाडूचा देखील खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. अर्थातच संतोष मदने यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दबाव तंत्र अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. प्रज्ञेश कोडेकरच्या माध्यमातून सेलमेड ऑफ रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे, परंतु सागर दरेकर या खेळाडूला रोखणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे आणि ते मात्र त्यानं पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय. यावेळेला उजव्याष्टी बाहेरचा चेंडू होता. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, पंचांचा नो चेंडूचा इशारा आलाय, कारण चेंडूची पिचिंग ही विकेटच्या बाहेर आहे आणि या अनुषंगाने मात्र या ठिकाणी नो चेंडू करार केलाय. एक अतिरिक्त धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. संघाची एकूण धावसंख्या 20 धावा धावफलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. 50+ धावा धावफलकावर येणं. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय आणि अक्षरशः भिरकावून दिलाय. पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना दबाव बनवण्याचा प्रयत्न, चेंडूवरती षटकार लगावलाय आणि ज्यावेळेला एखाद्या गोलंदाजावरती षटकार लगावला जातो त्यावेळेला मात्र थोडासा मानसिक दडपण आणि या दडपणाला बळी पडत पुन्हा एकदा केली आहे चूक. रडारमध्ये चेंडू सापडलाय, भिरकावून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार षटकार. तर या ठिकाणी सामना रंगतदार होणार यातील मात्र शंका नाही आणि पावसाच्या हजेरीने मात्र या सामन्यामध्ये आणखीनच रंगत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळणार का? संतोष मदने यावेळेला फ्लॅट बॅटेड क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र चेंडू जाईल. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, पंचांचा अद्यापही कोणताही इशारा आलेला नाहीये, कारण चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जरूर गेलाय, मात्र तो येस पंचांचा इशारा. यावेळेला येतोय आणखीन एक दमदार षटकार.
बेस्ट फिल्डर आणि त्याच्याकडून झालेली ही चूक. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक, यावेळेला क्रीजच्या खोलीचा वापर, कमालीचा टायमिंग आहे. फलंदाज सागर दरेकर, ही इज ऑन फायर. पेलीची नागिन कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. सलग 4 चेंडूंवरती 4 षटकार फलंदाजाच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते आहेत. अगदी या भर पावसामध्ये बॅट तळपले ती सागर दरेकरची आणि काय कमालीचा खेळ त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न, थोडंसं मिसकम्युनिकेशन दोन्ही खेळाडूंमध्ये. इथून मात्र खेळाडूला परतावं लागेल. येस, कम्युनिकेशन खराब आणि फलंदाज सुरेश मोहिते याला मात्र परतावं लागेल. पहिला फलंदाज, पहिली सांघिक सफलता. पहा या ठिकाणी आमचे डीजे ऑपरेटर अप्रतिम संगीत, परंतु खरोखरची नागिन निघाली ना तर पळापळ होईल, त्यामुळे जास्त नागिन नको आहे. जाऊया मैदानाच्या दिशेनं. पण जितकीच महत्त्वाची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय तितकंच प्रेक्षक वर्ग देखील एन्जॉय करतायत. अगदी भर पावसामध्ये देखील पावसाची पर्वा न करता, भिजण्याची पर्वा न करता प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि काय कमालीचं एंटरटेनमेंट. गोलंदाजांचं वर्चस्व, त्याचबरोबर फलंदाजांचं वर्चस्व आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा धावफलकावरती आल्यात. इथून 60+ धावा धावफलकावरती पाहायला मिळणार का? कारण मागील स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, परंतु यावेळेला लाईन मिस केली गेली आहे. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. येस, अगदी सकाळच्या सत्रापासून नागोबा डोलताना आपण पाहिलेत. किरणजी आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत आणि बरेचसे आहेत. काही बिनविषारी आहेत, काही विषारी आहेत, काही अगदी लोळण घेणारे आहेत. विविध प्रकारचे साप आहेत. आज पावसाळी रबर बॉल स्पर्धा म्हटले की आणि संघर्षाची स्पर्धा म्हटली की बरेचसे साप निघतात, अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, नो डाऊट. परंतु ही मजा आहे मित्रांनो. क्रिकेट स्पर्धा आहे आणि क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही थोड्या वेळापूर्वी संघर्ष मित्रमंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. त्या ठिकाणी भोजनाचा कार्यक्रम होता आणि खूप काही या स्पर्धेविषयी बोललं गेलं. आणि दरवर्षी अशा प्रकारची किमान एक स्पर्धा असावी हाही विषय त्या ठिकाणी झाला. आणि या निमित्तानं कधी एकमेकांना खूप कालावधीनंतर भेटणारे सर्व मित्रमंडळ हे एकत्रित येतं. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर हाच एक
सण आहे, एक उत्सव आहे की ज्या निमित्तानं हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की ज्यावरती सर्व मित्रमंडळी, अगदी सुधीर काळे देखील सकाळच्या सत्रामध्ये आमच्याशी जुळले गेले होते, अगदी त्यांचाही उल्लेख करणं गरजेचं आहे. आजी माजी खेळाडू बरेचसे, संजयजी शिरावले असतील, सुनीलजी चव्हाण आज आय थिंक उपलब्ध नाही आहेत, काही वैयक्तिक कारणास्तव, संदीप पाटील आहेत. म्हणजे ह्या ज्या स्पर्धा आयोजित करतात ना, या स्पर्धा म्हणजे फक्त स्पर्धा नाही आहे, तर संघर्षासाठी एक सण आहे, एक उत्सव आहे आणि एक आनंदाचं वातावरण निर्मिती करणारा हा क्षण आहे. यावेळेला मात्र डावकरी आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ आलाय, आल्या मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करतोय. याचीच गरज आहे. सुरुवात दमदार मिळाली आहे, आघाडीच्या फलंदाजांना सुरुवात दमदार मिळवून दिली आहे. इथून मात्र शेवट तुमच्या हातामध्ये आहे, कारण आपण नेहमी म्हणतो ना की शेवट गोड झाला तर मात्र त्याचा आनंद काही वेगळा असतो. परंतु विसरून चालणार नाही आहे मित्रांनो, हा असा संघ आहे की ज्यानं 4 षटकामध्ये 100चा देखील विक्रम याच मैदानावरती केला आहे. या संघासमोर नेमक्या धावसंख्या उभारायच्या तरी किती, हा प्रश्न विरोधी संघाला पडतो. आणि का पडतो तर त्याची उत्तरं मात्र येणाऱ्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये जरूर पाहायला मिळतील. इथे कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज आहेत अर्थातच प्रभात, लेग बायचा इशारा, शरीराचा भेद चेंडूने घेतला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये धावगती जर आपण पाहिली आणि त्यानंतर सुरेश मोहिते आणि सागर दरेकर बाद झाल्यानंतरची धावगती जर पाहिली, खरं तर प्रतीक ठाकूरचं मैदानावरती येणं अपेक्षित होतं, परंतु कदाचित काही इंजुरीज आहेत त्यामुळे तो गोलंदाजी करत नाहीये. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर त्याची फलंदाजीमध्ये देखील वर्णी सध्या आपल्याला पाहायला मिळत नाहीये. परंतु त्यांच्या माध्यमातून दिल्या गेलेल्या युवा खेळाडूंना दिलेली जी संधी आहे, आज संघर्ष संघामधून आपण पाहिलं तर बऱ्याचशा युवा खेळाडूंना संधी दिली गेली. भाविक आपण त्याच्यामध्ये पाहिलं, त्यामध्ये आपण आर्यनला पाहिलं. म्हणजे बरेच असे खेळाडू आहेत की जे येणाऱ्या कालावधीसाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी तयार आहेत. आणि कळंबोली क्रिकेटला एक मी म्हणेन की वेगळं दिशा आणि दशा देण्याचं काम या खेळाडूंच्या माध्यमातून जरूर केलं जाईल. तुर्तास जर आपण पाहिलं तर बायच्या माध्यमातून आणखीन एक धाव ही धाव फलकावरती अंकित केली जाते आणि या एका धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 3 गडी बाद 48 धावा. ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या स्पर्धा आणि या स्पर्धा यशस्वी होण्याकरता सर्वांचंच अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य आहे. प्रथमेश जाधव नावा या ठिकाणाहून देखील या स्पर्धांसाठी उपस्थित झालेले, त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूया. आणखीन एक बायची धाव धावफलकावरती येते आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं सांघिक अर्धशतक 50 धावा देखील धावफलकावरती लागतात. त्या अर्थातच आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाच्या पहिल्या 2 षटकांमध्ये 44 धाव. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर प्रभातनं कमालीची गोलंदाजी केली. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक, शेवट गोड करण्याचा प्रयत्न असेल. षटकार फलंदाच्या बॅटमधून येणार का, आणि यावेळेला मात्र स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. कमालीचं टायमिंग आहे. डावकुरे आताच्या फलंदाच्या बॅटमधून आलेला हा सर्वात लांब लचक बिग हिट षटकार. नाग निघत होते, आता मोर देखील निघायला लागलेत. पावसाची रिमझिम थांबली आहे. यस. आणि उदयदादा पवार, नेहमीच आपण त्यांचा उल्लेख करतो की त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले हे सर्व आमचे ऑपरेटर्स आहेत. आणि अशाच प्रकारची ऑपरेटिंग जर होत राहिली ना तर उदयदादा युरोप टूर पण आपला दूर नाही आहे. थायलंडचा टूर झालेला आहे, आता युरोप टूरसाठी आपण तयारी करा. क्या बात आहे. कमालीचं या ठिकाणी या संगीत वादन आहे. येस, मला वाटतं युरोपला निसरड्या जमिनीवर कसं चालायचं त्याची प्रॅक्टिस पण करतायत. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं जोक्स पार्ट, कारण कळंबोली क्रिकेट म्हटलं तर आम्ही समालोचनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जातो.
तिथे कळंबोली क्रिकेटचा नेहमी उल्लेख होतो. आणि अगदी समालोचन करताना आम्ही हा उल्लेख जरूर करतो कळंबोलीचा. आणि कळंबोलीचा उल्लेख केल्यानंतर आपसूकपणे आमची चौकशी होते की अरे कळंबोलीमध्ये प्रत्येक स्पर्धा खूप छान आयोजित केल्या जातात. खास करून कळंबोली प्रीमियर लीग, ज्याची तुलना आपण टेनिस क्रिकेट विश्वातील विश्वचषक अर्थातच रतनबुवा ट्रॉफीची देखील केली गेली. म्हणजे कळंबोलीचा एक वेगळा स्टँडर्ड आहे, एक वेगळा दर्जा आहे. आणि PTC लाईव्ह, क्या बात आहे. PTC लाईव्ह जेव्हापासून कळंबोली क्रिकेटशी जुडले गेलेत ना, मला वाटतं हा जो प्रवास आहे प्रत्येक खेळाडूला हायलाईट करण्याचा सर्वाधिक महत्त्वाचं काम KD ब्रदर्सच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळालं. आणि कळंबोली क्रिकेटला एक वेगळी उंची आणि एक वेगळा दर्जा देण्याचं काम हे PTC लाईव्हच्या माध्यमातून देखील केले गेले. त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक या ठिकाणी आभार व्यक्त करूयात. आणि जाऊयात, खेळाचा पूर्वार्ध इथे समाप्त झाला आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समवेत जुळले गेलेत, पहिल्या सत्रामध्ये 3 षटकात 56 धावा जमवत 57 धावांचं या ठिकाणी लक्ष उभारलं गेलं. आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी रॉयल संघ सज्ज होतोय, तयार होतोय. खरं पाहता कोणतीही धावसंख्या क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही, परंतु इथे सामना आहे अर्थातच 2 ताकदवर संघाचा. आणि 2 ताकदवर संघादरम्यान ज्या वेळेला बॅटल होत आहे त्या वेळेला तमाम क्रीडा रसिकांसाठी मात्र एक पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 सलामीवीर फलंदाज, सर्वाधिक यशस्वी फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती 56 आल्यात. एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे, परंतु आव्हानाला सामोरं जाणं याकरताच ओळखला जातो रॉयल स्पोर्ट्स संघ. अगदी सामना विपरीत परिस्थितीमध्ये देखील असला, कारण आपण नेहमी म्हणतो ना की अनुकूल परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वोत्तम खेळ करता यात वाद नाही आहे, परंतु प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही कशा प्रकारचा खेळ करता हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. आणि तोच खेळ रॉयल संघ हा नेहमीच करताना या मैदानावरती आपण पाहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जर ओळखलं जातं तर ते रॉयल स्पोर्ट्स आणि कळंबोली क्रिकेट या नावानं. आणि इथून मात्र एक इतिहास हा रचला जाणार का. येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 57 धावांची गरज. तर चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चेंडूचं परीक्षण होत आहे. तमाम क्रीडा रसिकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे, कारण 56 धावा धावफलकावरती उभारल्यानंतर संघाचा जो आत्मविश्वास आहे तो वेगळ्या उंचीवरती आहे. अगदी वन डे क्रिकेट इतिहासातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या ज्यावेळेला ऑस्ट्रेलियन संघानं उभारली त्यावेळेला त्यांचा जो सर्वोच्च धावसंख्येचा रेकॉर्ड आहे तो अवघ्या 3.5 तासामध्ये साऊथ आफ्रिकन संघानं मोडला होता. हेही विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये या सिच्युएशनला, कारण दोनही संघ या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील आठवड्यातील विजेता संघ ठरणारा आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघ विजयासाठी अर्थातच डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून या स्पर्धेमध्ये उतरला आहे. तर पहिली आणि दुसरी स्पर्धा आपल्या नावावर करणारा अर्थातच रॉयल कळंबोली हा संघ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होती सुरुवात. ऑल सेट फॉर द रंचेस. पहिला चेंडू अक्षय साडीचा ऑन साईडला मोठा फटका खेळाचा मानस चेंडू. बॅटचा अपेक्षित संपर्क नाही आहे. बॅटचा बॉटम एज घेत ऑफ द बॅट पंच इशारा करतायत. सिंगल ही धाव फलकावरती अंकित केली जाते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं सांघिक धावसंख्येचा श्रीगणेशा जरूर पाहायला मिळाला आहे. अजूनही येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत. 56 धावांची गरज आहे. संतोष मदनेची बॅट मैदानावरती क्लिक होणं गरजेचं आहे. या स्पर्धेतील एकमात्र अर्धशतकवीर अक्षय सरोदे यावेळेला मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला. पहा, 4 षटकार एका षटकामध्ये लगावले होते, ते वसूल करण्याची ही वेळ आहे. यावेळेला मात्र मिड विकेट काउंट कॉर्नर रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु चेंडूची फेकी थोडीशी वाईड राहिली आणि संधी मिळाली फलंदाजांना 2 धावा एकवटण्याची. या 2 धाब्यांच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आल्यात त्या बिनबाद 3 धावा. अजूनही येणारे 16 चेंडू 54 धावांची गरज. 16 बॉल 54 रन्स रिक्वायर्ड टू विन. एखादं मोठं षटक येणं गरजेचं आहे. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये ज्यावेळेला तुम्ही 50+ किंवा 55+ धावांचा पाठलाग करता, 3 षटकांच्या लढती असतात,
खरं तर सागर विरुद्ध आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु आक्रमण करण्याशिवाय पर्यायी नाही आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अटॅक. या ठिकाणी आक्रमण, अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो, परंतु सागर दरेकर मित्रांनो या खेळाडूंना अक्षरशः क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. फक्त मुंबई क्रिकेट नव्हे, फक्त कळंबोली क्रिकेट नव्हे, तर अगदी महाराष्ट्रात विविध कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या खेळाडूंना आपल्या खेळाच्या माध्यमातून आपली गुणवत्ता सिद्ध केली. आणि तो सागर दरेकर यावेळेला मात्र बेफान फॉर्ममध्ये ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा माणूस होता. इथे मात्र फलंदाजाची देहबोली सांगते आहे, कदाचित चेंडूनं यष्ट्यांचा वेध घेतला आणि होय पहिला विकेट इथे मात्र गमावलाय. तो अर्थातच रॉयल संघानं. संतोष मधने बॅक टू द पॅव्हिलियन. तर यावेळेला मात्र आपण पाहतोय या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये इनफॉर्म फलंदाज अर्थातच अक्षय, आणि अक्षयची साथ देण्यासाठी इथे मात्र इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती प्रभात. कळंबोली क्रिकेटचं उज्ज्वल भवितव्य म्हणून प्रभातकडे पाहिला जातो. व्यावसायिक दर्जाच्या अनेक स्पर्धांमध्ये आपण प्रभातला पाहतो आणि स्वतःला सिद्ध करण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये आपला सर्वोत्तम खेळ कसा करायचा याकरता ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूला आपण पाहिलं होतं. एकूणच जर पाहिलं तर गुणवत्ता नो डाऊट या खेळाडूमध्ये आहे, परंतु तिथून तो खेळ साध्य केला जाणार का? यावेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, प्रॉपर टायमिंग नाहीये, मात्र चेंडू जाईल गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा, चौकार. हा सामना कोण जिंकणार या चर्चेला आता मात्र उदाहरण आलंय. पहिला विकेट लवकर गमावला रॉयल संघाला. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, टेन्सचं वातावरण आहे, थोडीशी शांतता दोनही संघाच्या चेंबूमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. परंतु मित्रांनो इथूनही या सामन्याचा निकाल काहीही येऊ शकतो. सागर दरेकरचं पहिलं षटक कमालीचं राहिलं आहे. एक विकेट गमावत असताना अवघ्या 7 धावांमध्ये मर्यादित रोखलं गेले आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रभातनं आल्या मात्र चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली आहे. या खेळाडूला डॉमिनेट करून चालणार नाही. हा खेळाडू एखादी सामना जिंकण्याची धमक आपल्या मनगटामध्ये ठेवतो. ज्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, गोलंदाजीमध्ये त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. इथे वेळ आहे फलंदाजीमध्ये ती गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची. परंतु सागर यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. चप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. इथे मात्र काही चेंडू समजणार त्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. षटकाची होती सांगता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आल्यात. 1 गडी बाद 7. येणारे 12 चेंडू, 50 धावांची गरज. दुसऱ्या फेरीतील चौथा सामना आपल्या समोर येईल आणि या सामन्याच्या नाणेफेकीसाठी मी विनंती करेन संघर्ष आणि डीजी पोपेटा या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. संघर्ष संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर डीजी पोपेटा संघाचा संघनायक विनंती असेल आपण टॉससाठी इमिजिएटली रिपोर्ट करायचं आहे. अक्षय सरोदे मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये. अद्याप पहिल्या षटकाचा जर विचार केला तर फक्त 7 धावा धावफलकावरती आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये एक मोठं षटक येणं रॉयल संघासाठी नितांत गरजेचं आहे. ते मोठं षटक या ठिकाणी येणार का? पण डीजी पोपेटा संघाचे विराट संघनायक टॉससाठी आपण यायचंय. लगेचच टॉस या ठिकाणी केला जाईल. संघर्ष यावेळेला मात्र मिड विकेट रिझनमध्ये या ठिकाणी चेंडू वळवलाय, परंतु सिंगल धाव फलकावरती आहे.
हा दबाव आहे, हा प्रेशर आहे. आदित्य प्रिया संघ मागील आठवड्यामध्ये चॅम्पियन संघ ठरला होता, त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो एका वेगळ्या उंचीवरती. आणि त्यात रॉयल सारख्या संघासमोर अवघ्या 7 धावांचं षटक सागरनं हाताळल्यानंतर येणाऱ्या गोलंदाजाला देखील या ठिकाणी एक प्लॅटफॉर्म सेट केला गेला आहे. वैयक्तिक स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज साहिल. यावेळेला मात्र फुलर लेंथचा चेंडू होता, कमालीचा वेग, प्रचंड वेग या चेंडूवरती पाहायला मिळालाय. इनफॉर्म फलंदाज प्रभातला देखील हा चेंडू फारसा समजलेला नाहीये. संघर्ष, शेवटचा कॉल आहे मित्रांनो. आणखीन एक वेगवान आणि तेज तर्रा चेंडू, परंतु इथे मात्र डाव्या इष्टीला सोडून जाणारा पण अक्षय सरोदे समोर फारसे विकल्प नाहीयेत. तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करायचंय. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स ऑफ क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो. आक्रमण करणं यासारखा दुसरा पर्याय सध्या तरी रॉयल संघाच्या समोर नाहीये, कारण धावांचा पाठलाग करायचा आहे. 57. यावेळेला फुल टॉस, क्षेत्ररक्षक येतोय. काय कमालीचा एफर्ट, जबरदस्त एफर्ट या ठिकाणी. एका हातामध्ये दर्शन, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडवलं आणि कमालीचं क्षेत्ररक्षण. 5 धावा आपल्या संघासाठी रोखल्यात. युवा खेळाडूचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे, बॅकअप केला जातोय त्या खेळाडूला. आणि काय कमालीचं क्षेत्ररक्षण. क्रुशियल मोमेंटला अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण हे सर्वाधिक महत्वाचं असतं. नक्कीच गोलंदाजांचा आत्मविश्वास जरूर बळावला असेल, परंतु प्रभात इथून विकल्प फारसे नाही आहेत. प्रभातला मोठे फटके खेळावेच लागतील. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 सुरू असताना यावेळेला समोरच्या दिशेनं थोडासा धीम्या गतीनं चेंडू आला. एक्सपेक्टेड होतं की वेगानं चेंडू येईल आणि ही खासियत आहे. यस, नुकताच झालेल्या नाणेफेकीमध्ये डीजी पोपेटा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. चेंडू झाले त्या षटकातील 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावा धावफलकावरती आपण पाहतोय 12. अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 45 धावांची गरज. या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके येणं नितांत गरजेचं. यावेळेला फटका क्रमांक 1 अक्षयच्या बॅटमधून येतोय. होय, यावेळेला चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. देतील 6 धावा. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो, मी जिंकून घेतलं सारं. हा राजा आता होणार आहे. धन्यवाद. कॉमेडीचा बादशाह लक्ष्मीकांत बेडे दिवंगत यांचं हे गीत आपण ऐकलं. हमाल ते धमाल या चित्रपटातील. मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि मी जिंकलो. अर्थातच जिंकायचं असेल तर इथे लढावं लागेल आणि तो लढा इथे सुरू केलाय. षटकार आलाय. साहिल सारख्या वेगवान आणि तेज तर्रा गोलंदाजावरती ठोकलेला हा षटकार आत्मविश्वास बळावला असेल. आणखीन एक षटकार फलंदाजच्या बॅटमधून येणार का? यावेळेला फ्लॅट बॅटेड, परंतु गोलंदाजांचं दैव बलवत्तर, कारण वेट आउटफील्ड आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू बिलकुल बाउन्स होत नाहीये, जागेवरती थांबतोय आणि जिथे 4 धावा असायला हव्या होत्या त्या ठिकाणी मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद. धावा धाव फलकावरती आल्यात 19. विजयाचं समीकरण येणारे 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. 6 चेंडू 38 धावा. चला, फारसा विचार विनिमय करू नये. टीम मीटिंग अलाउड नाहीये. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघ, लगेचच आपण निर्णय घ्यायचा आणि आपल्या गोलंदाजाला मार्गक्रमण करायचं आहे. 6 चेंडू 38 धावांची गरज. बरेचसे विकल्प आहेत. मी सुरुवातीला देखील म्हटलं की फलंदाजीमध्ये प्रतीक ठाकूर आपल्याला पाहायला मिळाले नाहीत, गोलंदाजीमध्ये देखील नाही, परंतु विकल्प बरेचसे संघ आपण असे पाहिले की ज्याच्यामध्ये मल्टिपल विकल्प आहेत. आणि हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेश मोहितेच्या हातामध्ये चेंडू. या संपूर्ण कळंबोली क्रिकेटला सध्याच्या घडीला सर्वाधिक वेगवान गोलंदाजी करण्याची धमक जर कोणत्या गोलंदाजामध्ये आहे तर तोच सुरेश मोहिते. आपल्या वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज. इक्वेशन येणारे 6 चेंडू आणि 38 धावांची गरज. चला, पुढील सामना अर्थातच डीजी पोपेटा संघ आणि संघर्ष या 2 संघादरम्यानचा हा बॅटल असेल. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण वेळेमध्ये सामने जर आपल्याला संपवायचे असतील तर मात्र षटकांची संख्या देखील कमी करावे लागेल. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपले सहकार्य सर्वाधिक महत्त्वाचं आहे. चला, सामना सुरू करायचा प्लीज.
6 चेंडू 38 धावा. अक्षय सरोदे ऑन स्ट्राईक. विक्रम करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस कन्वर्ट केलाय. 6 धावांसाठी येतोय बिग हिट. षटकार. या स्पर्धेमध्ये आपण 6-25 चेस होताना पाहिल्या. 6-25 चेस होताना 4-24 होताना आपण पाहिल्या. त्यामुळे सामना कोणत्या बाजूला जाणार हे अद्यापही सांगता येणं कठीण आहे. जरी 6 चेंडू 38 धावांची गरज असली तरी अक्षय, चला टीम मीटिंग नको आहे प्लीज. आयोजकांच्या सातत्यानं आम्हाला सूचना येतात. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला टीम मीटिंग अलाउड नाहीये मित्रांनो. सामना जरूर महत्वाचा आहे दोनही संघांसाठी, परंतु टीम मीटिंग कोणालाही अलाउड नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार. याही वेळेला दमखम दाखवलाय फलंदाजीचा. जाईल चेंडू आउट ऑफ द पार्क. अक्षय सरोदे ब्रँडेड षटकार. या मैदानावरती जर आपण विचार केला तर नक्कीच अनेक विक्रम आपण होताना पाहिले आहेत. आजही विक्रम या मैदानावरती घडणार का? सुरुवात दमदार राहिली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन आपण नेहमी म्हणतो. पहिल्या 2 चेंडूवरती 2 बिगिट्स आल्यात. 31 धावा धावफलकावरती. खरं तर आता मी म्हणेन विचार करत असतील रॉयल संघाचे फलंदाज आघाडीचे की पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 19 धावा होत्या. जर का 25+ किंवा 30+ धावा धावफलकावरती असत्या तर कदाचित हे वेगळं चित्र आपल्याला मैदानावर जरूर पाहायला मिळालं असतं. यावेळेला मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. धीम्या गतीचा चेंडू होता. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल सुटलाय. मात्र 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. अशा प्रकारचे चेंडू फेकणं गरजेचं आहे. गतीमध्ये परिवर्तन करणं गरजेचं आहे. कारण अक्षय सरोदे वेगानं चेंडू बॅटच्या दिशेने येणं पसंत करतो. इथे मात्र चेंडूमध्ये थोडंसं गती कमी केली आणि परिणामी मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सामन्यामध्ये शिरकाव काढायचे पुन्हा एकदा प्रयत्न करत असताना आता भक्कम स्थितीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स संघ. आणि तितकाच तिखट मी म्हणेन प्रत्युत्तर फलंदाजीच्या माध्यमातून देताना अक्षय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेश मोहिते वेगवान आणि तेज तर्रात गोलंदाज, परंतु इथे वेग कमालीचा आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्युत्तर दिलंय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित तिसऱ्याही चेंडूवरती षटकार येईल, परंतु गती परिवर्तन आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आपल्या स्ट्रेंथवरती विश्वास दर्शवणारा हा गोलंदाज आहे. आपल्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवणारा हा गोलंदाज आहे आणि आपली गुणवत्ता नेहमीच सिद्ध करणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु अक्षय सरोदे काय लढाऊ वृत्ती दाखवली मैदानाच्या आतमध्ये. अजूनही चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील 2 विजयासाठी लक्ष्य गाठायचं आहे 24 धावांचं. 2 चेंडू 24 धावा क्रिकेटच्या भाषेमध्ये जरूर अशक्यप्राय, परंतु यावेळेला मात्र यॉर्क लेनचा चेंडू. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. तर या ठिकाणी आता मात्र केवळ सामन्यामधली औपचारिकता बाकी. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 24 धावांची गरज. मोठा फटका खेळण्याचा महाराज, परंतु जी औपचारिकता होती ती औपचारिकता मात्र पूर्ण केली आहे. परंतु आदित्यप्रिया संघाचे क्षेत्ररक्षक पहा, हाही चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय. केवळ कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि हा सामना मात्र जिंकलाय तो आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं. तब्बल 23 धावांना हा सामना जिंकलाय. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि
पराभूत रॉयल संघाला मात्र आपण देऊयात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. चला, नवीन संघ नवीन सामना लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. डीची पोपेटा संघ आय थिंक क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय संघर्ष संघाला. आणि तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया.